सर्व तरुणांनो आणि तरुणींनो, आजचा दिवस हा काही भाषण करण्याचा दिवस नव्हे. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे रे कागद नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, वेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. धन्यवाद. मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्वांना संबोधावे. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल वरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली
त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. लगेच आम्हाला विचारतात काय हो, निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात. अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. दोस्त हो, हे होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अत्यंत प्रभावी मोजकं भाषण केलेलं आहे. बघा, त्यांनी येथे कोणताही इतकी गर्दी पाहूनसुद्धा कोणताही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. हेच ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे. ते भारतीय जनता पार्टीकडे जर आपण पाहिलं तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा राजकीय फायदा कसा होईल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, जीव दिलेला आहे, त्याचं भांडवल करून स्वतःची राजकीय पोळी कशा पद्धतीने भाजायची हे भाजपकडून शिकावं. आणि त्या विद्यार्थ्यांबद्दल खरी आत्मीयता, सत्ता गेली खड्ड्यात, खुर्ची नसली तरी चालेल, परंतु जनतेच्या बाजूने कसं उभं राहायचं हे ठाकरे बंधूंकडून शिकणं गरजेचं आहे. आणि यासाठी ही गर्दी उगाच येत नाही. ही गर्दी काही पैसे देऊन आणलेली नाही. हेच आंदोलन जर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं असतं तर एवढी गर्दी आली असती का? जरी आली असती तरी त्यांना ती पैसे देऊन आणावी लागली असती, किरायाने आणावी लागली असती, भाड्याने आणावी लागली असती. हा फरक आहे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये. तर त्यामुळे जो आपलंसुद्धा सगळ्यांचं काम आहे, जो तुमच्यासाठी लढेल, विद्यार्थ्यांसाठी लढेल, सर्वसामान्य लोकांसाठी लढेल, अशांच्या पाठीमागे उभा राहणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे. चला आपण आपलं नैतिक कर्तव्य पार पाडूयात आणि एक सुजलाम सुफलाम हा देश उभा करण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आपला सहभाग नोंदवूयात. आणि हा सहभाग नोंदवताना तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, तुमचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कॉमेंटमध्ये लिहिताना अगदी भरभरून लिहा, अगदी भरभरून मन मोकळ्यापणाने व्यक्त व्हा. आणि हे आंदोलन आता थांबता कामा नये. या देशामध्ये आता रिफॉर्मची गरज आहे. या देशामध्ये आता नवीन बदलाची गरज आहे. केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला म्हणजे आपण जिंकलो असं होत नाही, होणार नाही. याचं कारण नेमकं काय आहे ते सुद्धा लक्षात घ्या. कारण धर्मेंद्र प्रधान गेला आणि त्याच्या जागेवर कोणीतरी जोशी आला, तोही त्याच विचारधारेचा आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये काही बदल होईल असं जर तुम्हाला असं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर आपल्याला अशी सिस्टम निर्माण करावी लागेल, असे कायदे निर्माण करावे लागतील की उद्या कोणीही पेपर फोडण्याची हिंमत करणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला व्यक्त व्हावं लागेल. आपल्याला शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, काय बदल झाले पाहिजेत, फ्री अँड फेअर इलेक्शन आणि फ्री अँड फेअर एक्झाम कशा पद्धतीने होतील याविषयीची चर्चा करणं गरजेचं आहे, याविषयीची मांडणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.